नमस्कार, मी तुमची गॉसिप गर्ल आरजे वैष्णवी. खरं तर मी आज एका खूप इंटरेस्टिंग व्यक्तीसोबत गप्पा मारत आहे. जे कृषी तज्ज्ञ आहेत वीरेंद्र कुरुडकरजी. खरं तर यांचं शिक्षण 12वी पास आहे, परंतु जी काही वडिलोपार्जित शेती आहे ती त्यांनी पुन्हा एकदा सुरू केली. म्हणजे त्यात ते वळाले. पण आता त्यांच्यासोबत गप्पा मारताना असं समजले की यार म्हणजे हे एक युनिव्हर्सिटी आहेत की शेतीबद्दलची एवढी जास्त त्यांना माहिती आहे. सो म्हटलं की एक छान असा व्लॉग बनवावा. तर येत्या 1 जुलैला महाराष्ट्र कृषी दिन आपण साजरा करत आहोत. तर सगळ्यात आधी सर पुन्हा एकदा मी तुमचं वेलकम करते. तर प्रश्न असे आहेत की बाबा शेतीबद्दलचे जे काही आपले प्रश्न आहेत ते. तर शेती म्हणलं की आता आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. तर होतंय काय की बाबा आता पाण्याच्या अडचणी म्हणा किंवा मग हमी भाव म्हणा, तर याच्याबद्दलचे जे प्रश्न आहेत जे शेतकऱ्यांचे आहेत, तर त्याच्यासाठी तुमचा गायडन्स हवा आहे. तुम्ही ओळखला जाता की आधुनिक शेती किंवा मग ऑटोमायझेशन तुम्ही तुमच्या शेतीत केलेलं आहे, त्यासाठी तुम्ही ओळखला जाता. तर नेमकं काय केलं आहे आणि कोण कोण करू शकतं हे? ऑटोमायझेशन हा प्रत्येक शेतकरी करू शकतो. हा. इव्हन 2 एकर पासून ते कितीही एकरापर्यंत हम्म. ऑटोमायझेशन करू शकतो. ऑटोमायझेशनचे फायदे अवेळी लाईट येणं, सरकारची जी आता जी धोरणं आहेत, रात्री शेतकऱ्यांना अवेळी लाईट 12-1 वाजता लाईट देतात. मग समजा समजा आपण टोमॅटो केला असेल आणि त्याला जर 1च तास पाणी द्यायचंय, मग 1 तास पाणी जर रात्री जाऊन देऊ शकत नाहीये, त्यासाठी मग ते काय होतं, पाणी रोपं छोटी असली की त्याला पाणी जास्त होतं, मग त्याचे रूट झोन वगैरे व्यवस्थित येत नाहीत. त्यामुळं ऑटोमायझेशन ही काळाची गरज आहे. त्यामुळं ऑटोमायझेशन हे छोट्याही शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आणि मोठ्याही शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. आणि ऑटोमायझेशन बरोबर ठिबक सिंचन हे तरी नक्कीच पाहिजे. जरी ऑटोमायझेशन जरी नसलं तर प्रत्येक शेतकऱ्याने ठिबक सिंचन हे केलं पाहिजे. ठिबक सिंचन हे नुसतं पाणी देण्यासाठी नसून त्याच्याबरोबर खतं देणं होतं, पाणी मुबलक प्रमाणात देता येतं आणि एकसारखं पाणी प्रत्येक झाडाला मिळतं. त्याच्यामुळं ठिबक सिंचन ही देखील काळाची गरज आहे आता सध्या आपल्याला. हा, पण बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की आमच्याकडे भरपूर मुबलक प्रमाणात पाणी आहे, तर आम्ही ठिबक सिंचन का करावं? तर का करावं? पाणी भरपूर आहे म्हणून तुम्ही जर ठिबक सिंचन करत नसाल किंवा असं मोकळं फ्लडने पाणी देत असाल, जेणेकरून ठिबक सिंचन आणि शेतीमध्ये खूप म्हणजे जी जमीन नापीक होणार आहे ती वाचणार आहे आपली, कारण लिमिटेड पाणी जाणार आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की मोकळं पाणी आहे म्हटल्या माणूस कितीही पाणी देतो, ती पाटसरी भरोस्तोर पाणी देतो. ह्याच्याने भविष्यामध्ये त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण वाढून ती जमीन नापीक होणार आहे. त्यासाठी आपल्याला आता सध्या काळाची गरज आहे. ठिबक सिंचन केलं पाहिजे. आपल्याला शेती वाचवली पाहिजे. शेती वाचवण्यासाठी ठिबक सिंचनाची आणि सेंद्रिय शेतीची गरज आहे. म्हणजे पाणी कितीही असो किंवा पैसा कितीही असो, जर जमीनच नसेल तर शेती कुठं करणार, असं नाही का? म्हणजे जर तुमची जमीनच नापीक झाली तर मग त्यातून उत्पादन तुम्ही कितीही पाणी द्या किंवा कितीही खतं वापरा. जशी आपल्या वडिलांनी आपल्याला शेती आपल्याला दिली, तशी आपल्या मुलांना द्यायची इच्छा असेल, हाही शेती टेक ओव्हर करायची असेल तर आपल्याला त्याची गरज आहे. जसं वडिलांचं आपल्या धोरण होतं की आपल्या मुलाला शेती पाहिजे, तसं आपलं धोरण जर असेल आपल्या मुलाला आपली शेती व्यवस्थित द्यायची तर ती दिली गेली पाहिजे. त्यासाठी ह्याची गरज आहे काळाची. नक्कीच. आता शेती हँडओव्हर करायची म्हटलं की एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की रसायन किंवा मग सेंद्रिय शेती, हे 2 खूप महत्वाचे मुद्दे येतात. कारण की आपण रसायनं जेवढी वापरू तेवढी मला वाटतं त्याची सुपीकता कमी होऊन जाते. तर रासायनिक आणि सेंद्रिय शेतीमध्ये काय सांगाल तुम्ही? शेतीला पूर्ण सेंद्रिय पण आणि पूर्ण रासायनिक पण वापरू नये. आणि म्हणजे ज्या वेळेस आपण मशागत करतो शेतीची उन्हाळ्यामध्ये, त्यावेळेस शेणखत, कंपोस्ट हे केल्यानंतर सेंद्रिय शेती तर झालीच, परंतु ज्या वेळेस आपल्याला ऊस वगैरे कोणतेही पीक करतो त्यावर रासायनिकची थोडीशी गरज पडतेच. परंतु पूर्णपणे अति प्रमाण, त्याचं एक प्रमाण ठरवून त्या प्रमाणात ते वापरलं गेले पाहिजे. आणि म्हणजे शेतीला सेंद्रिययुक्त खताची आणि रासायनिकची ही दोन्ही जोड पाहिजे. म्हणजे जेणेकरून रासायनिक खताची जी आपल्याला उपलब्धता आहे ती कमी करता येईल. त्यामुळं सेंद्रिय आणि रासायनिक ह्या मिक्स मध्ये पद्धतीने आपण करू शकतो. उत्पन्न चांगलं मिळतं, भरघोस मिळतं आणि सुपीक राहील आपली जमीन. आता उत्पन्न तर मिळालं आहे चांगलं, पण बरेचदा शेतकऱ्यांचा हा प्रश्न असतो की
कसं विकायचं, म्हणजे कुठं जायचं, मार्केट कुठं मिळेल बाबा आपल्याला, किंवा मग कसं ग्राहकांपर्यंत पोहोचायचं, तो अप्रोच कसा असायला हवा? सेंद्रिय शेती जर असेल तर पुण्या मुंबई सारख्या ज्या मल्टी सिटी आहेत हा. त्याच्यामध्ये डायरेक्ट शेतकरी टू ग्राहक हम्म. हे संकल्पना खूप चांगली आहे. हम्म. आणि पहिली गोष्ट, जर तुम्ही जर तशा बल्कमध्ये जर काम करत असाल हा. तर डेली घेणारे हॉटेल सुद्धा आहेत. नक्कीच. 5 स्टार हॉटेल असतील, 3 स्टार असतील, किंवा मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत, हम्म. तिथं सुद्धा तुमची ऍडव्हर्टाईज जर झाली, किंवा हो. शेतकऱ्यांनी एखाद्या मुलाने जर समजा एखादं ऍप काढलं हम्म. आणि ऍप नुसार जरी ग्राहक त्याला मागवत असेल पुण्यामध्ये एखादे स्टोअर करून, तरी ते सुद्धा खूप चांगली संकल्पना आहे. तुम्हाला जरी म्हणजे कोणतेही रासायनिक टोमॅटो जर असेल 50 रुपये, हा. जर ज्याला खरंच कळालं की बाबा सेंद्रिय वस्तूची किंमत चांगली आहे खाद्याची, तर ते तुम्हाला 100-125 रुपयांनी सुद्धा ते मागवू शकतात. कारण का, हे IT सेक्टर मधले काम करणाऱ्यांना आता सध्या हेल्थची खूप मोठी गरज आहे. हो. त्यामुळं ते सुद्धा आपण करू शकतो. त्यामुळे ते पैसे द्यायला सुद्धा तयार आहे. नक्कीच. म्हणजे जर क्वालिटी चांगली असेल तर कितीही पैसा मोजतोच माणूस. पण आता असं होतं की बाबा शेती म्हटलं की उत्पादन कधी येतं कधी नाही येतं, तर त्यासाठी आपण काही जोडधंदा करू शकतो का शेतकरी म्हणून? शेती ही पूर्ण निसर्गावर अवलंबून हा. आहे. तुम्ही कितीही पद्धतीनं सेंद्रिय करा, काही करा, किंवा केळ खूप छान पिकवा, हम्म. पण एखादा सोसाट्याचा वारा भयंकर आला की ते हे होतं, किंवा हा. अतिवृष्टी झाली तर झाड खराब होतं. नक्कीच. मग ह्याच्यामध्ये शेतीमध्ये पैसे सुद्धा खूप मिळतात हम्म. आणि पैसे कमीही मिळतात. अशा दोन्ही बाजू आहेत. परंतु अशा वेळेस काय होतं की ज्या वेळेस मग शेतकरी कॉलॅप्स नाही झाला पाहिजे, हम्म. त्यासाठी शेतकऱ्यांनी जोडधंद्याची गरज आहे. मग दुग्ध व्यवसाय असू द्या, खताचं दुकान असू द्या, पाईपचं दुकान असू द्या, किराणा दुकान असू द्या, हे काही प्रमाणात आपल्याला करू शकतो. एखाद्या शेतकऱ्याला 2 मुलं असतील, 3 हा. मुलं असतील, एकाने शेती करायची, एकाने नोकरी करायची, हा. एकाने व्यवसाय करायचा, ह्या हम्म. पद्धतीने आपण करू शकतो. मी सर्वच जण शेतीत जर आले तर त्याचं बजेट बसू शकत नाहीये. त्यामुळं माणसाने व्यवसायामध्ये, शेतीमध्ये जोडधंदा हा केला पाहिजे. नक्कीच. म्हणजे जर शेती टिकवायची असेल, पुढे द्यायची असेल, आपल्या पुढच्या पिढींना हस्तांतर करायचे असेल, तर घरामध्ये हा बॅलन्स बनवता आला पाहिजे की बाबा एक शेतकरी आहे तर एक व्यापारी असायला हवाय, किंवा एकाने नोकरी करायला हवी आहे, एकाने मार्केटिंग करायला हवी आहे, जेणेकरून आपल्या शेतीला देखील तितका हमी भाव पण मिळू शकतो. बरोबर. तर ह्या होत्या आपल्या रॅन्डम गप्पा. तर तुम्ही आल्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.